पप्पा, हा बेटा. बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत दिसतोय का तुम्हाला आज? बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत, हो. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बेटा तुला आधी आपल्या संविधानाचं, म्हणजे जास्त चर्चा करण्याची गरज नाही, आपल्या भारताच्या राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे, ज्याला तुम्ही प्रिॲम्बल असं म्हणता है ना, तर त्या प्रिॲम्बलचं काय झालं याच्यावरून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत आपल्याला दिसतोय का नाही याचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल. एक गोष्ट लक्षात घे बेटा की घटनेच्या प्रस्तावनेमध्ये काय म्हटलं होतं आपण की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्याचा आपण संकल्प करीत आहोत. आणि त्याच्या अंतर्गत काय आहे की न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, समानता असेल, बंधुत्व ज्याला आपण एकता म्हणतो, या सगळ्या गोष्टी असतील. या जर आपण बघितलं की न्यायाचं जर बघितलं, आता नुसता न्याय म्हणजे फक्त शब्द नाहीये, तर न्याय म्हणजे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय. जोपर्यंत या देशातल्या शेवटच्या माणसाला मिळत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत जो संविधानामध्ये बघितलेला आहे तो भारत निर्माण होऊ शकत नाही. आज तू बघते काय दिसतंय आपल्याला, खरोखरच सामाजिक न्याय मिळतो का, आर्थिक न्याय मिळतो का, किंवा राजकीय न्याय मिळतो का. स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, श्रद्धेचं स्वातंत्र्य, उपासनेचं स्वातंत्र्य आणि विश्वासाचं स्वातंत्र्य हे आज आपल्याला प्रत्येकाला मिळतंय का याचा तुम्ही विचार करा ना. जे प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे किमान ते तरी आपल्याला मिळतंय का. समानता, मग बंधुत्व आणि एकता या गोष्टी तर खूपच वेगळ्या आहेत. आणि हा जो संकल्प आपण 26 नोव्हेंबर आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हटलंय की 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने जो मसुदा स्वीकृत केलेला आहे त्याची अंमलबजावणी आम्ही 26 जानेवारी 1950 पासून करत आहोत. 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली आणि या घटना दुरुस्तीमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राची एकता आणि अखंडता हे शब्द त्याच्यामध्ये जोडले गेले. पण आज तुम्ही सगळे विद्यार्थी असतील, तरुण असतील, या सगळ्यांनी तुम्ही स्वतःच विचार करा. भारतीय राज्यघटनेचं तर सोडून द्या, परंतु प्रिॲम्बलमध्ये, प्रस्तावनेमध्ये जे म्हटलंय ते आज होताना आपल्याला दिसतंय का हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.